Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, Advanced Diploma in Human Resource Management. Today, we are discuss the paper number 8. The paper number 8 is entitled as Welfare Management. तुमचा जो करिअर ओरिएंटेड कोर्स आहे ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सचा आपण या ठिकाणी स्टडी करीत आहोत. त्यामध्ये जो पेपर नंबर 8 आहे, ओके, पेपर नंबर 8 कोणता आहे तर वेलफेअर मॅनेजमेंट. तर या पेपर नंबर 8चा आपण या ठिकाणी स्टडी करीत आहोत. आज आपण या लेक्चर्समध्ये या पेपर नंबर 8 मधील जो युनिट नंबर 3 आहे, ओके, युनिट नंबर 3चं स्टडी या ठिकाणी करणार आहोत. तर युनिट नंबर 3चे टायटल कोणते आहे तर इथिक्स, एम्प्लॉय रिलेशन्स, फेअर ट्रीटमेंट ॲट वर्क. The unit number 3 is entitled as Ethics, Employee Relations, Fair Treatment at Work. तर या युनिट नंबर 3 मध्ये तुम्हाला कोणकोणत्या कंटेंटचं स्टडी करायचं आहे तर यामध्ये 3 कंटेंट्स इन्क्लुडेड आहेत. ते कंटेंट्स कोणते आहे तर फर्स्ट कंटेंट आहे बेसिक्स ऑफ इथिक्स अँड फेअर ट्रीटमेंट ॲट वर्क. त्यानंतर त्यामध्येच ओके फर्स्ट कंटेंट्समध्येच सब कंटेंट्स आहेत द मीनिंग ऑफ इथिक्स, इथिक्स अँड द लॉ, इथिक्स, पब्लिक प्रॉपर्टी अँड एम्प्लॉई राईट्स. त्याचबरोबर वर्कप्लेस अनफेअरनेस. या युनिट नंबर 3 मधील सेकंड कंटेंट आहे व्हॉट शेप्स इथिकल बिहेवियर ॲट वर्क. ओके, सेकंड कंटेंट कोणता आहे तर व्हॉट शेप्स इथिकल बिहेवियर ॲट वर्क. अँड या युनिट नंबर 3 मधील लास्ट कंटेंट आहे HRM टूल्स टू प्रोमोट इथिक्स अँड फेअर ट्रीटमेंट. तर अशा प्रकारे या तिन्ही कंटेंटचा स्टडी तुम्ही या युनिट नंबर 3 मध्ये पेपर नंबर 8च्या माध्यमातून करणार आहात. तर पेपर नंबर 8चे टायटल आहे वेलफेअर मॅनेजमेंट. या पेपर नंबर 8 मधील आपण युनिट नंबर 3चा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. तर आज आपण या लेक्चर्समध्ये या युनिट नंबर 3 मधील फर्स्ट कंटेंट पाहणार आहोत. तो फर्स्ट कंटेंट कोणता आहे तर बेसिक्स ऑफ इथिक्स अँड फेअर ट्रीटमेंट ॲट वर्क. ओके, आपण युनिट नंबर 3चे टायटल कोणते आहे इथिक्स, एम्प्लॉय रिलेशन्स, फेअर ट्रीटमेंट ॲट वर्क. मग यामध्ये आपल्याला कशाचं स्टडी करावं लागेल तर बेसिक्स ऑफ इथिक्स अँड फेअर ट्रीटमेंट ॲट वर्क. मग यामध्ये काय सांगितलं आहे तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्येकाला ओके प्रत्येक एम्प्लॉयला, प्रत्येक वर्कर्सला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताना काही ना काही इथिक्स पाळावे लागतात. ओके, जेव्हा ते काम करीत असतात तर त्यांना इथिक्सही फॉलो करावे लागतात. मग ते बेसिक इथिक्स कोणते आहेत आणि त्याचबरोबर ते वर्कर्स ज्या ठिकाणी काम करीत आहेत त्यांना फेअर ट्रीटमेंट दिली जाते की नाही, दिली जात असेल तर ते कशी दिली जाते, हे फेअर ट्रीटमेंट त्या काम करणाऱ्या एम्प्लॉईजना आवश्यक आहे का, ते का आवश्यक आहे, त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे, या सर्वांचा स्टडी आपण या ठिकाणी करणार आहोत. तर बेसिक्स ऑफ इथिक्स अँड फेअर ट्रीटमेंट ॲट वर्क हा आपल्या युनिट नंबर 3 मधील फर्स्ट कंटेंट आहे. तर यामध्ये काय सांगितले आहे तर मॅनेजर्स फेस इथिकल इश्यूज एव्हरी डे. ओके, बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजर असतो, मग त्या मॅनेजर्सला ओके एव्हरी डे असे जे काही इथिकल इश्यूज आहेत त्यांना फेस करावे लागते. ओके, मॅनेजर्स फेस इथिकल इश्यूज एव्हरी डे. ॲज अन एक्झाम्पल, वन मॅनेजर हॅड अ proposal on her desk from a firm that supplies software monitoring tools. These tools would enable her company to scrutinize what its employee and job candidates said and did on social networking sites, the Facebook and LinkedIn. She had to decide if purchasing and using the monitoring software was a good idea. तर यामध्ये तुम्हाला काय सांगितले आहे तर मॅनेजरला रोज असे जे काही इथिकल इश्यूज आहेत त्यांना फेस करावे लागतात. मग असे इथिकल इश्यूज कोणते आहेत ते मॅनेजर्सला का फेस करावे लागतात तर हे ते एक एक्झाम्पल दिले आहे
की वन मॅनेजर हॅड अ प्रपोजल ऑन हर डेस्क फ्रॉम अ फर्म दॅट सप्लायज सॉफ्टवेअर मॉनिटरिंग टूल्स. ओके, अँड दिस टूल्स, आणि हे काय जे साधन आहे ते काय करतं तर वूड एनेबल हर कंपनी टू स्क्रुटिनाइज what its employee and job candidates said and did on social networking sites like social networking sites कोणकोणत्या तर फेसबुक आणि लिंक्डइन. She had to decide if purchasing and using the monitoring software was a good idea. Is using such monitoring software acceptable, or would you view it is unethical as spying on employees? It depends in part on what your ethical perspective is. तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये असे इथिक्स एम्प्लॉयने पाळले पाहिजेत, त्याने ते फॉलो केले पाहिजेत. यासाठी मॅनेजर्स असे अनेक प्रयत्न या ठिकाणी करीत असतात. सिन्स मोस्ट एव्हरीवन रीडिंग दिस बुक राईटफुली व्ह्यूज हिमसेल्फ और हरसेल्फ ॲज अन इथिकल पर्सन. ओके, जेव्हा जे काही पर्सन आहे तो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी तो जे काय इथिकल आहेत तो फॉलो करतो की नाही हे त्याने लक्षात घेतले पाहिजे. वाय इन्क्लूड इथिक्स इन दिस बुक? फॉर 3 रिझन. तर असे इथिक्स काय इम्पॉर्टंट आहे तर इथिक्स इज नॉट थिअरॉटिकल. इन्स्टेड इट ग्रासेस द व्हील्स दॅट मेक बिझनेस वर्क. तर हे जे काय इथिक्स आहेत ते थिअरॉटिकल नसतात, तर ते बिझनेससाठी. ओके, इट ग्रासेस द व्हील्स दॅट मेक बिझनेस वर्क. जो काही बिझनेस आहे त्या ठिकाणी जे काही काम केले जाते त्याचे काय असतात व्हील्स असतात. मॅनेजर्स हू प्रॉमिस रेजेस बट डोंट डिलिव्हर. सेल्स पीपल हू से दी ऑर्डर्स कमिंग when it's not. Production managers who take kick back from suppliers. The second, human resource decisions are loaded with ethical consequences, which is why many academic and training institution includes human resource ethics in course and knowledge base. त्याचं एक एक्झाम्पल या ठिकाणी दिले आहे. फॉर एक्झाम्पल, my team shouldn't work on the machine until I have checked it for safety, but my boss is in a hurry. What should I do? And third यातलं रिझन आहे, most employers try to maintain positive employee relation between themselves and their employees. तर हे जे काय इथिक्स आहेत, ओके, इथिक्स म्हणजे काय तर नीतिशास्त्र. ओके, या इथिक्सचा बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्येक व्यक्तीने फॉलो केली पाहिजे. कारण त्यामुळे काय होते ते ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी असे इथिक्स फॉलो केले, असे नीतिशास्त्र फॉलो केले, अशी आचारसंहिता फॉलो केली तर जी काही ऑर्गनायझेशन आहे ती आणखीन चांगल्या पद्धतीने काम करू शकते. तिथे कोणत्याही प्रकारचे इश्यूज क्रिएट होणार नाहीत. यासाठी हे इथिक्स अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. नाव लेट्स सी द मीनिंग ऑफ इथिक्स. ओके, आता आपण या ठिकाणी हे जे काही इथिक्स आहेत, इथिक्स म्हणजे काय तर नीतिशास्त्र, तर याचे प्रॉपर मीनिंग काय आहे, त्याचा अर्थ काय आहे हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तर इथिक्स आर द प्रिन्सिपल्स ऑफ कंडक्ट गव्हर्निंग ऑन इंडिव्हिज्युअल ऑर अ ग्रुप. ओके, इथिक्स काय आहेत तर इथिक्स आर द प्रिन्सिपल्स ऑफ कंडक्ट गव्हर्निंग अँड इंडिव्हिज्युअल ऑर अ ग्रुप. ओके, इथिक्स हे काय आहेत तत्वे आहेत. मग असे तत्वे असे प्रिन्सिपल्स कोणासाठी कंडक्ट केले जातात तर इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप लेवलवरती जे वर्कर्स काम करतात, इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल एखादा ग्रुप असेल तर त्या सर्वांसाठी जेव्हा हे प्रिन्सिपल्स हे तत्वे त्यांच्यासाठी काय केले जातात कंडक्ट केले जातात त्यालाच या ठिकाणी इथिक्स असे म्हणतात. ओके, इथिक्सची एक सिम्पल टर्म्समध्ये याची डेफिनेशन त्याचं प्रॉपर मीनिंग या ठिकाणी सांगितलं आहे. तर इथिक्स म्हणजे काय तर इथिक्स आर द प्रिन्सिपल्स ऑफ कंडक्ट गव्हर्निंग अँड इंडिव्हिज्युअल ऑर अ ग्रुप. ओके, असे इथिक्स कोणासाठी कंडक्ट केले जातात
तर इंडिव्हिज्युअल पर्सन किंवा ग्रुपमधील जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी असे प्रिन्सिपल्स म्हणजे असे तत्त्वे हे कंडक्ट केले जातात. अँड द प्रिन्सिपल्स पीपल यूज टू डिसाईड व्हॉट देअर कंडक्ट शुड बी. ओके. आणि हे जे काही प्रिन्सिपल्स आहेत, हे काही तत्त्वे आहेत, त्यांचा वापर हे व्यक्ती, हे पीपल कशा पद्धतीने करतात, तर त्याचा वापर डिसाईड व्हॉट देअर कंडक्ट शुड बी. ओके. हे कशासाठी कंडक्ट केले आहे. ओके. हे डिसाईड करण्याचे काम या ठिकाणी हे पीपल्स करीत असतात. हाव एव्हर इथिकल डिसिजन्स डोंट इन्क्लूड जस्ट एनी टाईप ऑफ कंडक्ट. ओके. इथिकल डिसिजन्स डोंट इन्क्लूड जस्ट एनी टाईप ऑफ कंडक्ट. तर हे जे काही इथिकल आहेत, ओके, त्याचा डिसिजन्स घेताना कोणत्याही प्रकारच्या ओके एक कंडक्ट जे आहे त्याचे जे काही टाईप्स आहेत ते या ठिकाणी इन्क्लूड केले जात नाही. डिसाइडिंग विच कार टू बाय जनरली वॉन्ट इन्वॉल्व इथिक्स. Instead, ethical decisions are always rooted in morality. Okay, listen carefully. This is very important. Ethical decisions, okay, ethical decisions are always rooted in morality. तर ethical decisions काय करतात, तर जे काही मॉरॅलिटी आहे ते रूट करण्याचे या ठिकाणी काम करीत असतात. मॉरॅलिटी मीन्स सोसायटीज ॲक्सेप्टेड स्टँडर्ड्स ऑफ बिहेवियर. तर मॉरॅलिटी म्हणजे काय, त्याची काही सोसायटी आहे, तुम्ही ज्या समाजामध्ये राहता, ज्या समाजात राहता, त्या समाजाला कशा प्रकारचे बिहेवियर, त्या बिहेवियरचं स्टँडर्ड ॲक्सेप्ट आहे, त्यालाच मॉरॅलिटी असे या ठिकाणी म्हटले जाते. ओके. या ठिकाणी तुम्हाला काय सांगितले आहे, तर इथिकल डिसिजन्स आर ऑलवेज रूटेड इन मॉरॅलिटी. ओके. हे इथिकल डिसिजन्स काय करतात, मॉरॅलिटीला काय करतात, रूटेड करतात, म्हणजे त्याचा आधार घेतात. हा इथिकल डिसिजनचा मॉरॅलिटी हा काय आहे, एक मूळ आधार आहे. आणि मॉरॅलिटी म्हणजे काय, तर मॉरॅलिटी मीन्स सोसायटीज ॲक्सेप्टेड स्टँडर्ड्स ऑफ बिहेवियर. ओके. जे काही समाज आहे, जी सोसायटी आहे, त्या सोसायटीला एखाद्या व्यक्तीबद्दल कशा प्रकारचे बिहेवियर ॲक्सेप्टेड आहे, त्यांना त्या व्यक्तीचे बिहेवियर, त्यांची वर्तणूक, त्याचं स्टँडर्ड कशा प्रकारचे अपेक्षित आहेत, त्यालाच मॉरॅलिटी असे म्हणतात. त्याचबरोबर या मॉरॅलिटीमध्ये अनेक गोष्टी इन्क्लूड आहेत. ऑलवेज इन्व्हॉल्व बेसिक क्वेश्चन्स ऑफ राईट अँड रॉंग. मग यामध्ये कोणत्या गोष्टी राईट, कोणत्या गोष्टी रॉंग, या सर्व क्वेश्चन्स या मॉरॅलिटीमध्ये इन्क्लूड असतात. मग ते राईट और रॉंग या क्वेश्चन्स कोणते आहेत, ते सिच्युएशन कोणते आहे, ते यामध्ये स्टिलिंग, मर्डर अँड हाऊ टू ट्रीट अदर पीपल. ओके. हे काय बेसिक क्वेश्चन्स आहेत, म्हणजे कोणत्या गोष्टी राईट आहेत आणि कोणत्या गोष्टी रॉंग आहेत, हे या मॉरॅलिटीमध्ये ठरलेले असते. मग ते कोणत्या आहेत, तर यामध्ये स्टिलिंग, मर्डर, हाऊ टू ट्रीट अदर पीपल. ओके. तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला कशा प्रकारे ट्रीट करता, हे मॉरॅलिटीमध्ये काय होत असते, इन्व्हॉल्व होत असते. या सर्व गोष्टी या मॉरॅलिटीमध्ये इन्व्हॉल्व आहेत, समाविष्ट आहेत. हाऊ टू ट्रीट एम्प्लॉईज इज देअर फॉर युजली ॲज मच ऑफ ॲन इथिकल क्वेश्चन ॲज अ लीगल वन. मग इथिक्स काय आहे, तर एक नीतिशास्त्र आहे, एक आचारसंहिता आहे. ज्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जो वर्कर काम करतो, ओके, अनेक वर्कर्स त्या ठिकाणी काम करत असतात. मग असे काम करताना त्यांनी अनेक रूल्स फॉलो केले पाहिजेत. ओके. अनेक कोड ऑफ कंडक्ट म्हणजे त्यांची आचारसंहिता कशी असली पाहिजे, याचे जे काही रूल्स आहेत त्यांनी फॉलो केले पाहिजे. मग असे रूल्स त्यांनी कशाला फॉलो केले पाहिजे, तर प्रत्येक व्यक्तीला काही ना काही ओके त्या व्यक्तीबद्दल बिहेवियर त्याचे कसे आहे हे अपेक्षित असते. कारण तो सोसायटीमध्ये राहतो. मग तो सोसायटीमध्ये जेव्हा राहत असतो तर तेव्हा त्याला असे अनेक इथिक्स जे आहे त्या इथिक्सचं फॉलो करणे आवश्यक असतो. मग तो जेव्हा सोसायटीमध्ये राहतो त्या ठिकाणी ज्याप्रमाणे इथिक्स फॉलो करतो, त्याचप्रमाणे तो ज्या ठिकाणी काम करीत असतो त्या ठिकाणी काम करताना त्याने अशा प्रकारचे जे काही इथिक्स आहे, त्याचे जे काही रूल्स आहेत ते त्याने फॉलो केले पाहिजे. मग इथिक्स हे काय आहे, तर हे काय आहे, इथिक्स आर दी प्रिन्सिपल्स ऑफ कंडक्ट गव्हर्निंग अँड इंडिव्हिज्युअल ऑर अ ग्रुप. तर हे
इथिक्सचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते कोणासाठी कंडक्ट केले जातात, तर इंडिव्हिज्युअल पर्सनसाठी किंवा ग्रुपसाठी असे प्रिन्सिपल्स, असे तत्त्वे या ठिकाणी कंडक्ट केले जातात, त्यालाच इथिक्स असे म्हणतात. तर असे प्रिन्सिपल्स कशासाठी कंडक्ट केले जातात, तर जो काही व्यक्ती आहे त्याने सोसायटीमध्ये तो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी त्याचे बिहेवियर, त्याचे वागण्याची पद्धत त्याने योग्य ठेवावी, त्याने प्रत्येक व्यक्तीबरोबर चांगल्या रीतीने वागावे, कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार किंवा गैरप्रकार तो करणार नाही याच्यासाठी, ओके, कोणत्याही प्रकारचे वाईट काम तो व्यक्ती करणार नाही यासाठी हे इथिक्स अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण प्रत्येक ठिकाणी, ओके, सोसायटीमध्ये जरी तो राहत असला तरी अनेक गैरप्रकार, ओके, वाईट काम हे अनेक व्यक्तींकडून घडत असते. त्यामध्ये मर्डर, स्टिलिंग किंवा इतर व्यक्तींना तुम्ही कशा प्रकारे ट्रीट करता हे सर्व या ठिकाणी घडत असते. आणि त्याचबरोबर तो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी फ्रॉड होण्याची, चोरी होण्याची, हे सर्व होण्याची, ओके, जे काही रॉंग गोष्टी आहेत त्या होण्याची शक्यता असते. मग अशा रॉंग गोष्टी त्या व्यक्तीकडून होऊ नये यासाठी त्याने असे जे काही इथिक्स आहेत, जे काही आचारसंहिता आहे, जे नीतिशास्त्र आहे त्याने ते फॉलो करणे गरजेचे आहे. त्याच्यामधून त्याला राईट गोष्टी कोणत्या आहेत आणि रॉंग गोष्टी कोणत्या आहेत हे समजण्यास अत्यंत मदत होत असते. तर यालाच इथिक्स असे म्हणतात. तर या ठिकाणी आपण इथिक्स, त्याचा प्रॉपर अर्थ काय आहे, त्याचं मीनिंग काय आहे ते या ठिकाणी आपण आता पाहिलेली आहे. नाव लेट्स सी इथिक्स अँड दी लॉ. आता आपण इथिक्स म्हणजे काय, ती कन्सेप्ट काय आहे, त्याचे प्रॉपर मीनिंग काय आहे ते या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर आपण हे जे काही इथिक्स आहेत, हे इथिक्स आणि त्याचे काही लॉ म्हणजे काय, तर त्याचे कायदे, ओके, त्याचे कायदे, इथिक्स अँड दी लॉ. तर हे इथिक्स काय आहे, त्याचे लॉ काय आहे, त्याचा कायदा काय आहे, तर या ठिकाणी आपण आता जाणून घेणार आहोत. इन फॅक्ट the law is a far from perfect guide to what is ethical. ओके, हे जे काही इथिक्स आहेत, जर त्याला परफेक्ट गाईड करायचं असेल, त्याला परफेक्टली मार्गदर्शन करायचे असेल, तर त्यासाठी हे लॉ ठरवण्यात आले आहे. आणि हे जे काही लॉ आहेत त्या इथिकलला, ओके, या इथिक्सला परफेक्टली गाईड या ठिकाणी करीत असतात. बिकॉज समथिंग मे be legal but not right or right but not legal. ओके, समथिंग अशा काही गोष्टी आहेत त्या काही लीगल आहेत, काही कायदेशीर आहेत, परंतु त्या राईट नाही आहे, म्हणजे ते योग्य नाही आहे, त्या कशा आहेत, रॉंग आहेत. बट काही गोष्टी या राईट आहेत पण त्या लिगली नाही आहेत. ओके, लक्षात येते. हे इथिकल म्हणजे काय, तर या इथिकलला परफेक्टली गाईड करण्यासाठी हे लॉ ठरवण्यात आले आहे. मग हे लॉ कशासाठी ठरवण्यात आले, हे कायदे कशासाठी ठरवण्यात आले, तर या सोसायटीमध्ये, आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो, ज्या कंट्रीमध्ये राहतो त्या ठिकाणी अनेक वाईट गोष्टी, अनेक चांगल्या गोष्टी या ठिकाणी घडत असतात. मग त्यामधील काही ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या लिगली नसतात, ते कायदेशीर नसतात, आणि काही ज्या राईट गोष्टी असतात, ओके, काही लिगली गोष्टी असतात त्या राईट नसतात. मग अशांसाठी काहीतरी लॉ असणे आवश्यक आहे. मग फायरिंग अ 38-year-old employees with 15 years service who is not protected by unions or employment legislation without assigning reason or giving sufficient notice मे बी अनइथिकल. तर इथे एक केस सांगितली आहे. एक 38 ओल्डचा काय होता, एक एम्प्लॉई होता. तर त्या एम्प्लॉयला 50 इयर्स सर्व्हिसिंगमध्ये काय केलं, तर फायरिंग करण्यात आली. हु इज नॉट प्रोटेक्टेड बाय युनियन्स ऑर एम्प्लॉयमेंट लेजिस्लेशन. आणि त्या व्यक्तीला कोणीही प्रोटेक्टेड केलं नाही, त्याला सुरक्षितता दिली नाही. जे काय ट्रेड युनियन असते, त्याचबरोबर एम्प्लॉयमेंटचे जे लेजिस्लेशन आहेत त्या कोणीही त्या व्यक्तीला, ओके, त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिले नाही, सुरक्षितता दिली नाही. अँड विदाऊट असाइनिंग रिझन, ओके, कोणत्याही प्रकारचे रिझन न ऐकता, और गिव्हिंग सफिशियंट नोटीस, ओके,
त्याची कोणत्याही प्रकारचे रिझन नाही ऐकतात त्याला एक सफिशियंट नोटीस देण्यात आली अँड मे बी अनइथिकल अँड बट स्टील लिगल. आणि हे कसे झाले मग? ओके, तुम्ही कोणत्याही प्रकारची रिझन ऐकून घेतली नाही आणि त्याआधी तुम्ही त्याला एक नोटीस देता म्हणजे हे कशी गोष्ट झाली? तर ही अनइथिकल गोष्ट झाली म्हणून. आणि त्याचबरोबर ही गोष्ट लिगली बट स्टील लिगल, पण ही गोष्ट कशी आहे? कायदेशीर आहे. म्हणजे अशी गोष्ट काय आहे तर ती इथिकल नाही आहे पण ती लिगली आहे. याच्यासाठी हे लॉ, हे कायदे ठरवण्यात आले आहे की कोणत्याही व्यक्तीबरोबर चांगल्याच प्रकारचे त्यांना प्रोटेक्शन मिळावे, त्यांचे एखादे काम चांगले असेल तर ते चांगलेच व्हावे. याच्यासाठी हे लॉ ठरवण्यात आले. कारण की अनेक वेळा काय होते, प्रत्येकाकडून काही ना काही चूक नक्की होत असते. कारण अशा चुका कशासाठी होतात तर ते इथिक्स, हे जे काही नीतिशास्त्र आहे ते फॉलो करत नाहीत म्हणून या इथिक्ससाठी हे लॉ ठरवण्यात आले आहे. अ व्हाईस प्रेसिडेंट फॉर बिझनेस प्रॅक्टिसेस ॲट युनायटेड टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन and a former trial lawyer put it this way: ethics means making decisions that represent what you stand for, not just what he laws are. तर युनायटेड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनमधील एक बिझनेस प्रॅक्टिसेस झाली. त्या ठिकाणी जे व्हाईस प्रेसिडेंट होते त्यांनी इथिक्स म्हणजे काय त्याचे प्रॉपर मिनिंग या ठिकाणी सांगितले आहे. तर त्यांनी असं सांगितलं आहे की इथिक्स मीन्स making decisions that represent what you stand for, not just what the laws are. When asked in an interview whether the Tata Group's emphasis on ethics had stood in the way of getting higher returns, then group chairman Ratan Tata mentioned that the group is proud not to have compromised on ethics. The law may not be a foolproof guide to what's ethical. ही लॉ आहे, जे काही कायदा आहे तो कायदा असला तरी तरी तो फुल प्रूफ त्या गोष्टीचा नसतो. कारण त्या ठिकाणी जर इथिकलच नसेल त्या इथिकल्सला जे काही मार्गदर्शन करायचं आहे त्याच्यासाठी असे फुल प्रूफ हे लॉ या ठिकाणी देऊ शकत नाही. बट सम मॅनेजर्स ट्रीट इट ॲज इफ इट बिझनेस एक्झिस्ट टू प्रोड्यूस अ प्रॉफिट. बिझनेस कशासाठी एक्झिस्ट केले जातात, कशासाठी सुरू होत असतात तर त्यांना प्रॉफिट मिळवण्यासाठी हे बिझनेस काय होत असतात, एक्झिस्ट होत असतात. सो प्रॉफिटेबिलिटी टेंड्स टू बी द इनिशियल स्क्रीन मॅनेजर्स यूज टू मेक डिसिजन्स. मग असे प्रॉफिटेबिलिटी टेंड्स निर्माण करण्यासाठी मॅनेजर्सला काय करावे लागतात, अनेक प्रकारचे डिसिजन्स या ठिकाणी घ्यावे लागतात. आफ्टर प्रॉफिट्स कम्स इट इज लिगल. आणि त्याच्यानंतर जो काही प्रॉफिट आला आहे तो काही लिगली असणार आहे का, तो कायदेशीर असणार आहे का? तर अनफॉर्च्युनेटली दे मे देन आस्क इज इट इथिकल ओनली ॲज ॲन आफ्टर थॉट इफ ॲट ऑल. इंडियन फर्म्स लाईक टाटा, Mahindra have earned a global reputation for ethics. Indian IT solutions company Wipro Limited was recognized as world's most ethical company in 2014. तर इथिक्समुळे अशा प्रकारचे इथिक्स त्या कंपनीमध्ये फॉलो केल्यामुळे काय होते, तर जी काही कंपनी आहे ती सोसायटीमध्ये त्या कंपनीची इमेज हे गुड क्रिएट होत असते. तर अशाच प्रकारे आपल्या इंडियामधील जे काही टाटा कंपनी आहे त्याचबरोबर महिंद्रा कंपनी आहे त्यांनी ग्लोबल रेप्युटेशन या इथिक्समुळे मिळवलेली आहे. त्याचबरोबर इंडियामधील IT सॉल्युशन्स कंपनी विप्रो लिमिटेड यांना देखील या इथिक्समुळे काय झाले आहे तर वर्ल्ड मोस्ट इथिकल कंपनी या वर्ल्ड आपल्या पूर्ण जगामध्ये 2014मध्ये पूर्ण जगामध्ये ही एक इथिकल कंपनी आहे म्हणून त्याला काय करण्यात आले, रिकग्नाइज करण्यात आले. तर हे लॉ, इथिक्सचे जे काही लॉ आहेत ते अत्यंत इम्पॉर्टंट असतात. कारण त्याच्यामुळे काय होतं, जो काही पर्सन आहे
जो काही ग्रुप आहे ते असे इथिक्सचे त्या ठिकाणी फॉलो करतात. त्यामुळे त्यांना राईट काय आहे, रॉंग काय आहे याचे नॉलेज येते आणि त्यांच्या हातून कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर वर्तन किंवा कार्य त्या ठिकाणी घडत नाही. आणि याच्यामधून आपल्या इंडियामधील जे काही ओके कंपनी आहेत, फॉर एक्झाम्पल टाटा कंपनी, महिंद्रा, त्याचबरोबर विप्रो यांनी या वर्ल्डमध्ये मोठ्या प्रमाणावर नाव कमावले आहे. त्याचबरोबर त्यांना इथिकल कंपनी वर्ल्ड्स मोस्ट इथिकल कंपनी असे देखील रिकॉग्नाइज करण्यात आले आहे. यासाठी इथिक्स अँड दी लॉ हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये अनेक एम्प्लॉईज काम करीत असतात, त्यांचे बिहेवियर वेगळे असते. त्यामुळे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन होऊ शकते. तर असे गैरवर्तन होऊ नये यासाठी हे इथिक्स ठरवण्यात आले आहेत. आणि हे इथिक्स त्या एम्प्लॉईने, त्या व्यक्तीने, जे समाजामध्ये व्यक्ती राहतो त्यांनी फॉलो केले पाहिजे. ते त्यांनी फॉलो करण्यासाठी हे लॉ त्या ठिकाणी ठरवण्यात आले आहे. आणि हे लॉ काय करते, तर लॉ असे रिप्रेझेंट करते की जे काही इथिक्स आहेत त्या इथिक्सला पूर्णपणे गाईड करण्यासाठी हे काही फुल प्रूफ नाही आहे की त्या ठिकाणी हे लॉ त्या इथिकलला गाईड करण्यासाठी फुल प्रूफ देऊ शकतात. परंतु हे लॉ अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे अनेक बिझनेस ऑर्गनायझेशनला मोठ्या प्रमाणावर हेल्प होत असते. त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही एम्प्लॉईज आहेत ते चांगल्या प्रकारे वागतात. जे काही नीतिशास्त्र आहे, जी काही आचारसंहिता आहे ते ठेवून त्या ठिकाणी काम करीत असतात. त्यानंतर या युनिट नंबर 3मध्ये आणखीन एक महत्त्वाचा कंटेंट आहे, तो म्हणजे इथिक्स, पब्लिक पॉलिसी अँड एम्प्लॉई राईट्स. इथिक्स, पब्लिक पॉलिसी अँड एम्प्लॉई राईट्स हा देखील या युनिट नंबर 3मधील आणखीन एक महत्त्वाचा कंटेंट आहे. तर इथिक्स म्हणजे काय, तर नीतिशास्त्र. पब्लिक पॉलिसी म्हणजे काय, जी काय समाज आहे या सार्वजनिक ठिकाणची पब्लिकची पॉलिसी. आणि एम्प्लॉई राईट्स, जी काही एम्प्लॉई आहे, जे काही वर्कर आहेत, जे कामगार आहेत, त्यांचे अधिकार कोणते आहेत हे यांचा स्टडी आज आपण या ठिकाणी करीत आहोत. तर सोसायटीज डोंट रिले ऑन एम्प्लॉयर्स ethics or sense of fairness or morality to ensure that they do what's right. सोसायटीने काय केले पाहिजे, तर डोंट रिले ऑन एम्प्लॉयर्स ethics or sense of fairness or morality to ensure that they do what's right. तर या सोसायटीमध्ये जे काही व्यक्ती राहतो, जो एम्प्लॉय राहतो, त्याने कोणत्या गोष्टी राईट आहेत, कोणत्या गोष्टी वाईट आहेत, त्याचबरोबर फेअरनेस आणि मॉरॅलिटी सेन्स हा त्या एम्प्लॉयर्समध्ये असणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी हे इथिक्स अत्यंत इम्पॉर्टंट आहे. सोसायटीज ऑल्सो इन्स्टिट्यूट लॉज. मग ही सोसायटी काय करते, हे जे काही लॉ आहेत ते इन्स्टिट्यूट करते त्या ठिकाणी. दिस ले आउट वॉट एम्प्लॉयर्स कॅन अँड कॅनॉट डू. दिस ले आउट वॉट एम्प्लॉयर्स can and cannot do, for instance in terms of their hiring. तर ज्यावेळेस ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉय हायर केले जातात तर त्यावेळेस त्यांना सांगितले जाते की तुम्ही काय करू शकता आणि काय करू शकत नाही. म्हणजे तुम्ही कोणत्या चांगल्या गोष्टी या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये केल्या पाहिजेत. या सर्वांचे ते हायरिंग करताना नॉलेज त्या ठिकाणी त्या एम्प्लॉयर्सला दिले जाते. इन सो डुईंग दिस लॉज also carve out explicit rights for employees. आणि याचा जर एखादा आलेख तयार केला तर त्याचा जो काही कर्व आहे तो या राईट्स फॉर एम्प्लॉयच्या या ठिकाणी एक्सप्लिसिट होत असतो. फॉर एक्झाम्पल इन USA टायटल 7 of the Civil Rights Act gives an employee the right to bring legal charges against an employer if he or she believes it discriminated against him or her due to race. US मधील टायटल 7 ऑफ द सिव्हिल राईट्स ॲक्ट्स त्यांनी या एम्प्लॉयला एक राईट दिला आहे. तर तो कोणता राईट दिला आहे, तर लिगल चार्जेस अगेन्स्ट अन एम्प्लॉयर. जो का एम्प्लॉयर आहे त्याच्या अगेन्स्ट लिगल चार्जेस दिले आहेत. मग असे एम्प्लॉयरला असे लिगल चार्जेस त्यांच्या अगेन्स्ट का दिले जातात, त्याने कोणती कृती केली असेल, तर ही ऑर शी बिलीव्ज
डिस्क्रिमिनेटेड अगेन्स्ट हिम ऑर हर ड्यू टू रेस. याच्यासाठी US मध्ये टायटल 7 दी सिव्हिल राईट्स ॲक्ट्समध्ये त्या एम्प्लॉईला अशा प्रकारचे राईट्स या ठिकाणी दिले जातात. त्यानंतर याच्यामध्ये अनअलिनेबल राईट्स आहेत. ओके, या इथिक्स, पब्लिक पॉलिसी आणि एम्प्लॉय राईट्समध्ये काही अनअलिनेबल राईट्स आहेत. तर ते कोणते आहेत त्याचा स्टडी आता आपण या ठिकाणी करतोय. तर नॉट ऑल राईट्स डिराईव्ह फ्रॉम लॉज. ओके, नॉट ऑल राईट्स डिराईव्ह फ्रॉम लॉज. प्रत्येक राईट्स, प्रत्येक अधिकार हे फक्त लॉमधूनच, कायद्यामधूनच येत नसतात. तर मेनी राईट्स फ्लो फ्रॉम ब्रॉडर अनरिटन ह्युमन ऑर अनअलिनेबल राईट्स. तर हे राईट्स कोठून येतात? तर असे सगळेच राईट्स, सगळेच अधिकार हे त्या कायद्यांमधून येत नसतात. तर अनेक राईट्स हे फ्रॉम ब्रॉडर अनरिटन ह्युमन ऑर अनअलिनेबल राईट्स, ब्रॉड अनरिटन बिलीफ्स दॅट पीपल होल्ड या ठिकाणावर येत असतात. आर्टिकल 14 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आपल्या इंडियाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्यामधील आर्टिकल 14मध्ये असे अनेक गोष्टी प्रोव्हाइड्स या ठिकाणी केल्या आहेत. त्यामध्ये द इक्विटी बिफोर लॉ, वेन इट स्टेट्स दॅट द स्टेट शॉल नॉट डेनी टू एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर द लॉ और द इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. तर आपल्या इंडियाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामधील 14 आर्टिकलमध्ये असे काही लॉ, इक्वॅलिटी लॉ प्रोव्हाइड केले आहे. त्याच्यामध्ये ओके, दॅट द स्टेट शॉल नॉट डेनी टू एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर द लॉ अँड द इक्वल प्रोटेक्शन. ओके, यामध्ये समान सुरक्षितता देण्यात आली आहे. अँड द लॉज विथिन द टेरिटरी ऑफ इंडिया. त्यानंतर यामधील आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे पब्लिक पॉलिसी. तर पब्लिक पॉलिसी काय आहे? व्हॉट इज मीन बाय पब्लिक पॉलिसी? द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ओके, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हॅज क्लिअर प्रोव्हिजन्स रिलेटेड टू फंडामेंटल राईट्स. ओके, आपल्या इंडियाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये जे काही फंडामेंटल राईट्स आहेत, ओके, ते राईट्स या ठिकाणी जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते या ठिकाणी क्लिअर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर दी लॉज इनॅक्टेड बाय अन इलेक्टेड गव्हर्मेंट इज अ टूल टू डिफाईन अँड फर्दर देअर पब्लिक पॉलिसी एम्स. तर हे लॉज कधी लागू करण्यात आले? तर इलेक्टेड गव्हर्मेंट इज अ टूल डिफाईन अँड फर्दर देअर पब्लिक पॉलिसी एम्स. ओके, पब्लिक पॉलिसी एम्सच्या नंतर हे डिफाईन करण्यात आले आणि त्यानंतर हे जे काही लॉज आहेत ते लागू करण्यात आले. मेनी प्रोव्हिजन्स इन लेजिस्लेशन. मग त्याच्यामध्ये लेजिस्लेशन विषयी अनेक प्रोव्हिजन्स, अनेक तरतुदी त्या ठिकाणी करण्यात आल्या. मग त्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत? फॉर एक्झाम्पल द इसेन्सी ऑफ द वर्कमॅन कम्पेन्सेशन ॲक्ट 1923 or Factories Act 1948 have been drawn from the Constitution of India, and some amendments reflects the public policy aims of governments. All employers and firms have to abide by the law, though they may not be comfortable. The recent 2014 series of amendments in different laws by the NDA government reflect the thinking of the administration. तर आपल्या इंडियाचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये अनेक असे लेजिस्लेशनचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते करण्यात आले आहेत. त्यामध्ये ओके, वर्कमॅन कम्पेन्सेशन ॲक्ट 1923, फॅक्टरीज ॲक्ट 1948 याच्यानुसार अनेक कॉन्स्टिट्यूशनमध्ये, आपल्या इंडियामध्ये जे काही कॉन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यामध्ये अशा प्रोव्हिजन्स करण्यात आल्या आहेत. ॲज फार ॲज द इथिकल कंडक्ट ऑफ कमर्शियल बिझनेस इन इंडिया इज कन्सर्न, द कंपनीज ॲक्ट ऑफ 1952 अँड द मार्केट रेग्युलेटर्स सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हॅव लेड डाऊन कॉर्पोरेट गव्हर्नन्सी नॉर्म्स. तर असे कमर्शियल बिझनेस आहेत आपल्या इंडियामधील जे काही कमर्शियल बिझनेस आहेत त्यांच्यासाठी देखील असे इथिकल काय करण्यात आले आहे? कंडक्ट करण्यात आले आहे. त्याच्यामध्ये कंपनीज ॲक्ट 1952
अँड द मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी यांच्यासाठी देखील काय करण्यात आले, वेगवेगळे नॉर्म्स या ठिकाणी ठरवण्यात आले आहेत. इंडिपेंडंट रेग्युलेटर्स लाईक द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI फॉर बँकिंग or the Telecom Regulatory Authority of India for the telecom sector also set operational norms for ethical behavior and act as a watchdogs. तर आपल्या बँकांची जी काय सेंट्रल बँक आहे ती म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ऑल बँकिंगवरती काय असते, कंट्रोल असते. मग त्या बँकिंगवरती कंट्रोल ठेवण्यासाठी ह्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही काय करत असते, त्या बँकिंगने कशा प्रकारे व्यवहार केले पाहिजेत, त्यांची कोणत्या प्रकारचे नॉर्म्स पाळले पाहिजेत, हे सर्व हे RBI या ठिकाणी ठरवित असते. त्याचबरोबर टेलिकॉम सेक्टरसाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया ही यांच्यासाठी काय करत असते, ऑपरेशनल नॉर्म्स या ठिकाणी सेट करीत असते. अँड द बॉटम लाईन इज दॅट ऑल्दो इथिक्स, fairness and morality do help govern how employers treat their employees. The enforceable rights enshrined various legislation also regulate the activities of the employers. मग हे जे काय इथिक्स आहेत, फेअरनेस अँड मॉरॅलिटी, हे कोणाला मदत करतं, तर टू डू हेल्प गव्हर्न हाऊ एम्प्लॉईज ट्रीट देअर एम्प्लॉईज. बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणजे काय एम्प्लॉयर्स आहेत ते एम्प्लॉईजला कशा प्रकारे ट्रीट करतात, यासाठी या इथिक्स, फेअरनेस आणि मॉरॅलिटीची हेल्प या ठिकाणी होत असते. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये कोणत्या कंटेंटचा स्टडी केला, तर आपण जो पेपर नंबर 8 आहे वेलफेअर मॅनेजमेंट याचा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. या वेलफेअर मॅनेजमेंटमध्ये जो युनिट नंबर 3 आहे बेस एथिक्स, एम्प्लॉई रिलेशन्स, फेअर. ओके, तर अशा प्रकारे आज आपण जो तुमचा ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जो करिअर ओरिएंटेड कोर्स आहे त्यामधील पेपर नंबर 8चा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. पेपर नंबर 8चे टायटल आहे वेलफेअर मॅनेजमेंट. त्यामधील जो युनिट नंबर 3 आहे, युनिट नंबर 3 इज इंटायटल ॲज इथिक्स, एम्प्लॉय रिलेशन्स, फेअर ट्रीटमेंट ॲट वर्क. तर या युनिट नंबर 3 मधील जो फर्स्ट कंटेंट आहे बेसिक्स ऑफ इथिक्स अँड फेअर ट्रीटमेंट ॲट वर्क, या कंटेंटचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केला आहे. त्याचबरोबर आपण इथिक्स म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मिनिंग, त्याचा अर्थ या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर इथिक्स अँड दी लॉ, हे नीतिशास्त्र काय आहे आणि कायदे काय आहेत ते देखील आज आपण या ठिकाणी पाहिले. त्यानंतर आपण इथिक्स, पब्लिक पॉलिसी अँड एम्प्लॉई राईट्स. एम्प्लॉई राईट्स म्हणजे काय, तर जो काय वर्कर आहे, जो कर्मचारी आहे, त्याला कोणकोणते राईट्स आहेत त्यांचा स्टडी आज आपण या ठिकाणी केलेला आहे. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये इथिक्स अँड फेअर ट्रीटमेंट ऑफ वर्क याचं बेसिक नॉलेज आज आपण या लेक्चर्समध्ये घेतलेले आहे. आणि हे इथिक्स अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो, आपण ज्या ठिकाणी काम करतो, जे वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी हे इथिक्स अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण अनेक वेळा काय होते, जर अशा इथिक्सचे म्हणजे नीतिशास्त्राचे जर फॉलो नाही केला तर त्या व्यक्तीकडून अनेक वाईट काम, वाईट कृत्य, गैरव्यवहार होण्याची काय असते, मोस्टली या ठिकाणी होऊ शकते. त्याच्याकडून असे गैरव्यवहार होऊ शकतात. म्हणून त्याच्याकडून असे वाईट काम होऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तीने असे इथिक्स फॉलो करणे आवश्यक आहे. तर त्या इथिक्स म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मिनिंग आपण या ठिकाणी समजून घेतले. त्याचबरोबर इथिक्स अँड दी लॉज, त्याचबरोबर पब्लिक पॉलिसी, एम्प्लॉयमेंट राईट्स, या सर्वांचा स्टडी आज आपण या ठिकाणी केलेला आहे. तर आपण ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जो तुमचा करिअर ओरिएंटेड कोर्स आहे त्याचा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. त्यामधील आपण पेपर नंबर 8, तुम्हाला 3 पेपर्स आहेत, पेपर नंबर 7, पेपर नंबर 8 आणि पेपर नंबर 9. तर पेपर नंबर 7 आपला ऑलरेडी स्टडी करून झाला आहे. आपण पेपर नंबर 8चा स्टडी या ठिकाणी करतो आहे. पेपर नंबर 8चे
टायटल आहे वेलफेअर मॅनेजमेंट. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये इथिक्स, ही इथिक्स जी काही कन्सेप्ट आहे, जी काही नीतिशास्त्र आहे, त्याचे बेसिक नॉलेज या लेक्चर्समध्ये आपण त्याचा स्टडी केलेला आहे. ओके, थँक्यू.